मीटर नाही परवडणार मला. तुम्ही उद्या कुठूनही फिरून आणाल, मीटर जास्त होणार. मला जे ऍप मध्ये दाखवतंय मी तेवढंच देणार, मीटर मी देणार नाही. बसली हो, बरं झालं. तर सकाळपासून 2 ट्रिप कॅन्सल झाले तुम्हाला. आणि कस्टमर मीटरने येते का विचारतो मी एकदा, फोन करतो त्यांना. हॅलो. हॅलो. हा सर, तुम्ही मीटरने येणार का? का बरं मीटरनी? कुठे उभा आहात तुम्ही? मी इथं क्राऊन पॉइंट जवळ थांबलोय. ठीक आहे ठीक आहे, आलो. थांबा 2 मिनिट थांबा, आलो तिथे. हो, या तुम्ही इथं. का बरं भाऊ मीटर मध्ये? मीटर नाही परवडणार मला. तुम्ही उद्या कुठूनही फिरून आणाल, मीटर जास्त होणार. मला जे ऍप मध्ये दाखवतंय मी तेवढंच देणार, मीटर मी देणार नाही. कसं आहे सर, हे खरं तर कस्टमरला माहित नाही की मीटरचे फायदे काय असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की किलोमीटर आम्हाला डिस्टन्स कमी दाखवतं ट्रिप घेताना आणि चालू केल्यानंतर जास्त दाखवतं. तसंच पुण्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मुंबई सारखं झालंय आता. ट्रॉफिकचा विषय किती झालाय, तर ट्रॉफिक मध्ये आमचा सीएनजी आहे तो काउंट केला जात नाही. त्याच्यामुळे हा आमचं नुकसान होतं. आणि प्लस कस्टमरचा फायदा हा होतो की जिथं भाडे 200-300 रुपये होतं, तिथं कस्टमर कडून 400-500 रुपये पण रिक्षावाले काही घेतात. त्याच्यामुळे मीटरचा एवढाच फायदा येतो की तुम्हाला किलोमीटर पण ॲक्युरेट सांगता येईल, बघता येईल तुम्हाला ते. आणि तुमचं जे बरोबर ॲक्युरेट जे बिल आहे ते तुम्हाला भेटेल. आणि प्लस पॉईंट एक आहे की हे आरटीओ मान्य आहे, सरकार मान्य आहे. याच्यात अजिबात फ्रॉड किंवा फसवेगिरी नाही. उलट ह्या कंपन्या ज्या आहेत, ओला उबेर कंपन्या, ह्या उलट लुटत असतात. कधी तुम्हाला लुटतात, कधी आम्हाला लुटतात. त्याच्यामुळे दोघांचे पण नुकसान थांबू शकते. आपलं कसं आहे सर माहिती आहे का, जर ओला उबेरच्या कंपन्या ज्या आहेत ते एखादं फेस्टिवल असो, एखादं दिवाळी सीझन असो किंवा गणपती सीझन काय पण असो, तिथं ट्रॉफिकचा जो एरिया असतो तिथं पण तुम्हाला कंपनी ह्या 100-100, 50-50 रुपये एक्स्ट्रा दाखवतात. ते पण मीटरमुळे तुमचे वाचू शकतात. तुम्हाला जे मीटर प्रमाणे जे बिल दिसेल ना तेवढंच द्या, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 रुपया पण नको. तर जो आमचा लिगली जो रेट आहे, जो सरकारने ठरवला आहे, तोच आम्हाला हवा आहे. कारण 1 रुपया तुमचा आम्हाला जास्त नको. त्याच्यामुळे माहित आहे मीटरने चाला. बरोबर बोललात मित्रा. याच्यामुळे कस्टमरचंही फसवणूक होणार नाही आणि तुमचंही नुकसान होणार नाही. त्यामुळे मी मीटरनीच जाणार. थँक्यू.